नमस्कार, मी निर्मला, इमोशनल इंटेलिजन्स एक्सपर्ट. तर मला आवडेल तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम जाणून घ्यायला आणि ते सोडवायला. तर मोस्टली मला असं सांगायचं आहे की जर तुमचे जे काही नातेसंबंध असतात, नातेसंबंधांमध्ये जर बिघाड येत असेल किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तो जो काही नातेसंबंध खराब झालेला आहे त्याचा पर्सनल लाईफवरती जो काही इम्पॅक्ट असेल, तर त्या संदर्भामध्ये चर्चा करायला आणि त्यातनं त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायला मी तुमची मदत करते. तर मला सांगायचं आहे की तुम्ही जर थोडेसे जर स्पिरिच्युअल असाल आणि तुम्ही जर डिव्हाइन पॉवरच्या कनेक्शनमध्ये असाल, तर याची कशी मदत होते की तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम कमी करायला. ॲक्च्युली काय असतं ना, की समोरच्या व्यक्तीने आपल्यासोबत काय केलं आहे याचा आपण सतत विचार करत राहत असतो. या व्यक्तीने असं केलं, त्या व्यक्तीने तसं केलं, त्या व्यक्तीने तसं केलं, तर त्यानुसार आपण त्या व्यक्तींना जज करायला लागतो. तर तसं न करता त्या व्यक्तीने तसं का म्हणून केलं याचा जर आपण विचार केला, तर आपण त्या व्यक्तीला जज करत नाही. त्या व्यक्तीने तसं का म्हणून केलं हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम समजतो. त्या व्यक्तीने तसं का म्हणून केलं हे समजतं. पण तिथपर्यंत पोहोचायला आपण तेवढा विचार करत नाही किंवा आपण त्या व्यक्तीला तेवढा वेळ देत नाही. त्याने माझ्याशी असं केलं, त्याने माझ्याशी असं केलं, त्याने माझ्याशी तसं केलं, हा विचार करण्यातच आपला पूर्ण वेळ जातो. त्यामुळं शांत बसून त्या व्यक्तीने तसं का म्हणून केलं याचा एकदा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर आपल्या लक्षात आलं, तर आपण प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत पोहोचतो. आणि जर आपण प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत पोहोचलो तर आपण तो प्रॉब्लेम मुळासकट उपटून काढू शकतो. त्यामुळं एक प्रॅक्टिकल सगळ्या इमोशन्स बाजूला ठेवून कुठल्याही केसमध्ये, कितीही पर्सनल रिलेशनशिपमध्ये, अगदी कितीही घरातली रिलेशनशिप असेल, बाहेरची असेल, फ्रेंड सर्कल असेल, व्हॉटेवर, तुमच्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये सगळ्या इमोशन्स बाजूला ठेवून प्रॅक्टिकल विचार करून तुम्ही जर निर्णयापर्यंत पोहोचलात, तर शक्यतो तो निर्णय कधी चुकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची की जर तुम्ही स्पिरिच्युअल असाल, या केसमध्ये जर तुम्ही स्पिरिच्युअल असाल, तर तुम्ही तुमच्या दुश्मनाबद्दलही वाईट विचार करत नाही. त्यामुळं एक स्पिरिच्युअलिटी लाईफमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणताही करा, कोणता तुमचा धर्म असेल, जो कोणता तुमचा देव असेल, कुठेतरी विश्वास ठेवा. तो दगडावरती का असेना, पण विश्वास तुमचं आयुष्य सुंदर करायला मदत करतो. तो जो काही विश्वास असेल तो तुमचं जीवन जगायला मदत करतो. कारण लाईफ खरंच अशी आहे की एक 20-25% तुम्ही कितीही जरी पॉवरफुल असला तरी सगळ्याच गोष्टी तुमच्या हातात आहेत असं नाही आहे. आणि काहीच तुमच्या हातामध्ये नाही आहे असंही नाही आहे. तुमच्या हातामध्ये बरंच काही आहे, तरीसुद्धा बरंच काही असं आहे की जे तुमच्या हातामध्ये नाही आहे. तर मग आपल्या हातामध्ये काय आहे आणि आपल्या हातामध्ये काय नाही आहे, तर ते सगळं समजणं, त्यासाठी बसून विचार करणं आणि त्यानंतर त्यावरती डिसिजन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ह्याच केसमध्ये मी तुम्हाला मदत करते की नक्की परिस्थिती काय आहे, त्या परिस्थितीवरती कसा विचार करायला पाहिजे आणि त्या परिस्थितीतून काय कन्क्लुजन निघायला पाहिजे, तर यावरती मी तुम्हाला मदत करत असते. तुमच्या लाईफमध्ये जर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंटमध्ये मला सांगा की नेक्स्ट टाईम मी ते प्रॉब्लेम घेऊन त्याच्यावरती डिस्कशन करू शकते. तर आज मला एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की समोरच्या व्यक्तीने तुमच्यासोबत काय केलं, मग ते काहीही असेल, त्याच्यावरती इतका विचार करू नका की तुमचा आज खराब होईल. त्या व्यक्तीने जे काही केलेलं आहे ते त्याच्यापर्यंतच राहू द्या. म्हणजे आपण मेंटली इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला आपण तेवढंच, आपल्याला ती व्यक्ती काय करते आणि ती व्यक्ती तसं का करते हे जर एवढं जर आपल्याला एकदा समजलं, तर आपण काय करू शकतो, आपण त्या परिस्थितीवरतीच विजय मिळवू शकतो. मग ती जी काही परिस्थिती असेल, तुमचा जो काही तुमचा डेचं रुटीन असेल ते ठरलेलं असायला पाहिजे. तुमचं उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. कधी कधी कसं असतं ना की व्यक्ती प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तींच्या बिहेवियरनुसार ठरवतात. काही व्यक्तींच्या बाबतीत मला असं जाणवलं की ती व्यक्ती काय करते की समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावरती तुम्ही तुमचे निर्णय घेता, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. तुमचं जे काही आहे तुमचं एक लाईफ शेड्यूल ठरलेलं असायला पाहिजे की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग तुमचं जे काही शेड्यूल आहे याचा इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीला, जी कोणती तुमच्या आयुष्यात व्यक्ती असेल, पर्सनल असेल, नॉन पर्सनल असेल, तर त्या व्यक्तीचा आपल्या लाईफमध्ये किती इम्पॅक्ट आहे किंवा ती व्यक्ती आपल्याला किती समजून घेते आणि आपलं जे काही लाईफस्टाईल आहे किंवा आपले जे काही विचार आहेत, तर त्यांच्याशी ते मिळते जुळते होतात आहेत का, आपली त्याच्यातनं काही ग्रोथ होती आहे का, तर याचा एकदा शांतपणे बसून विचार करायला पाहिजे. जर त्यातून ग्रोथ असेल, जर त्यातून काहीतरी चांगलं बाहेर येत असेल, तर पुढे जायला काहीच हरकत नाही आहे. पण जर तसं नसेल, जर त्यातून मेंटल स्ट्रेस वाढत असेल, जर तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील, जर तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचायला तुम्हाला मदत तर मिळत नसेल, इट्स ओके. पण जर त्या व्यक्तीच्या सोबत असण्याने तुमच्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नसाल, तुम्ही सतत मेंटली स्ट्रेसमध्ये राहात, तर अशा केसमध्ये शांतपणे बसून विचार करून परिस्थिती समजून घेऊन निर्णयापर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण काय होतं की तुमच्या ज्या काही रिलेशनशिप्स आहेत
पर्सनल असू देत किंवा नॉन पर्सनल असू देत, तर त्या रिलेशनशिप्सचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपण स्वतः ठरवायचं असतं. हे आणि त्यासाठी बसून सदसद विवेकबुद्धीने बुद्धीचा वापर करून आणि प्रेयर करून जो काही डिसिजन असेल त्या डिसिजनमध्ये समोरच्या व्यक्तीचंही काही नुकसान असता कामा नये. तर तो डिसिजन तितका विवेकपूर्ण असायला पाहिजे. तर त्यासाठी नक्की कसा विचार करायचा आणि कसे डिसिजन घ्यायचे, तर त्यासाठी मी गाईड करत असते. जर काही असे प्रॉब्लेम्स असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो प्रॉब्लेम घेऊन डिस्कस करू शकते. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की डिसिजन घेताना तो कुठलाही असू द्या, तो प्रॅक्टिकल असायला पाहिजे. डिसिजन हा प्रॅक्टिकल असायला पाहिजे. कारण कोणताही इमोशनल जो काही डिसिजन आपण घेत असतो इमोशनल, हे बघा, निर्णय घेताना दोन बाजू असतात. तो निर्णय आत्मिक असणं खूप जास्त गरजेचं आहे. अंतरात्म्यात्मा आवाज आल्यानंतर तो डिसिजन घेतलेला असायला पाहिजे. पण इमोशन्स बाजूला ठेवून तो डिसिजन घेतलेला असायला पाहिजे. एक इन्सिडेंट तुम्हाला सांगेल, अंतरात्म्याच्या आवाजाबद्दलचा एक जो काही आत्ता मी बोलले वर्ड, तर त्याबद्दलचा एक इन्सिडेंट मला तुम्हाला सांगायला आवडेल. माझे एक टीचर होते. तर ते क्लासमध्ये एकदा सांगत होते की ट्रिप चाललेली होती. त्यांचे सगळे मित्र ट्रिपला जाणार होते आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत जाणार होते. पण ज्या दिवशी ट्रिपला जायचं होतं, तर त्या दिवशी अचानक त्यांना असं वाटलं की आज मला उठायचं नाही आणि आज मला ट्रिपला जायचं नाही आहे. काहीही कारण नव्हतं. अगदी आदल्या दिवशीपर्यंत जायचं असं ठरलेलं होतं, सगळ्या मित्रांना सांगितलेलं होतं. पण ऐन वेळेला त्यांना असं वाटलं की मला नाही जायचं आहे. तर का म्हणून त्याचं काही कारण सापडत नव्हतं. मन उदास झालेलं होतं. रिझन माहीत नाही, पण जायचं नाही एवढंच होतं. आणि मग ते सगळे मित्र जे ठरलेले होते ते म्हटले, हा तर असाच वेडाच आहे, हा तर असाच आहे, असे समजून ते सगळेजण निघून गेले. जे बाकीचे होते 5-7 जण ते गेले आणि त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. आणि म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जण गेले, काहींचे फ्रॅक्चर्स झाले. म्हणजे असा एक तो इन्सिडेंट होऊन गेला. तर हा आहे अंतरात्म्याचा आवाज. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असतो. फक्त त्याच्याकडे पाहणं, लक्ष देणं, तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तसा काही आवाज येत असेल तर त्या पॉईंटला स्टॉप होणं आणि त्या पॉईंटला डिसिजन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पण अगदी प्रत्येकच ठिकाणी असं नाही चालत. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकलच विचार करून डिसिजन घ्यायला पाहिजे. कुठल्याही इमोशन्समध्ये न आणता प्रॅक्टिकल विचार करून डिसिजन कसे घ्यायचे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अंतरात्म्याचा आवाज आणि एक प्रॅक्टिकल डिसिजन, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत. तुमच्या लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत का? कमेंटमध्ये सांगा. आणि जर असतील तर त्या सोडवायला मला नक्कीच आवडेल. तर एवढा वेळ तुमचा तुम्ही मला दिलात. तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं असेल का, तेही कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया परत असंच एक नवीन विषय घेऊन. थँक्यू.